वेगळा न्याय आणि आम्हाला मराठवाड्याला वेगळा न्याय असं न होता आम्हालाही उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे न्याय द्यावा। मराठवाडा फक्त भूमाफियासाठी सोडलाय का, हा मोठा मुद्दा आहे। बीड जिल्ह्यात मराठवाड्यातील इनामधारक आक्रमक झाले। त्यांनी न्यायासाठी शासनाकडे मागणी केली आहे। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 हा मराठवाड्यालाही लागू करण्याची त्यांनी मागणी केली आहे। महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 संदर्भात मराठवाड्यातील इनामधारक, भोगावटदार व विविध धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन सादर केले आहे। भटकेविमुक्त दशनाम गोसावी समाज परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात मराठवाड्यातील मूळ इनामधारकांवर ऐतिहासिकदृष्ट्या अन्याय झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे। संयुक्त महाराष्ट्रात विलिनीकरणानंतरही मराठवाड्यातील इनामधारकांना जमिनीचे हक्क मिळाले नसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनकर्त्यांनी सांगितले की इनामधारकांना शेतकरी म्हणून मान्यता नसल्याने तसेच पीक विमा, नुकसान भरपाई, कृषी कर्ज व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही। अनेक पिढ्यांपासून धार्मिक, सांस्कृतिक सेवा देत असूनही शासनाकडून न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। प्रस्तावित कायद्यातील काही तरतुदीचे स्वागत करताना निवेदनात धार्मिक धर्मादाय जमिनी वर्ग 1 करण्याचा प्रस्ताव, गावठाण हद्दीतील निवासी घरे नियमित करण्याचा निर्णय तसेच बेकायदेशीररित्या हडप झालेल्या जमिनी परत मिळवून देण्याच्या तरतुदींना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे। तर या ठिकाणी आम्ही प्रस्तावित इनाम जमीन निर्मूलन कायदा हा नवीन येऊ घातलेला आहे। त्या येऊ घातलेल्या कायद्यामध्ये आम्हाला मराठवाड्यातल्या लोकांना घेतलेलं नाही आहे। तर आम्ही शासनाचा तीव्र या ठिकाणी विरोध करून आम्ही शासनाला आमच्या ज्या इनामी जमिनी आहेत मराठवाड्यातल्या त्यालाही रद्द करून आम्हालाही वर्ग 1च्या सोयी सवलती देण्यात याव्यात। आमच्या कुटुंबात उपासमारीची वेळ आलेली आहे, ते या ठिकाणी आम्हाला त्याच्यातून मुक्त करावं आणि आम्ही देव, देश आणि धर्माची सेवा करणारे छोटे छोटे समाजातले या ठिकाणी लोक आम्ही उपस्थित आहेत। तर आमच्या सर्वांचा एकच प्रश्न आहे की उर्वरित महाराष्ट्राला वेगळा न्याय आणि आम्हाला मराठवाड्याला वेगळा न्याय असं न होता आम्हालाही मराठवाड्याप्रमाणे उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे न्याय द्यावा आणि इनाम जमिनी आमच्याही खालसा करून आम्हालाही त्या नियमामध्ये त्यांनी सवलती कृषीच्या असतील, कर्जमाफी असेल, कृषी कर्ज असेल, या सर्व त्यांनी या ठिकाणी आम्हालाही लाभ द्यावा आणि एक व्यक्ती म्हणून आम्हालाही जीवन जगण्याचं त्यांनी या ठिकाणी हातभार लावण्यासाठी मदत व्हावी अशी या ठिकाणी शासनाला विनंती आहे। हर हर महादेव, भार ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मराठवाड्याला जे वगैरे देवस्थान इनाम बाबतीत ते मराठवाडा फक्त भूमाफियासाठी सोडलाय का, हा मोठा मुद्दा आहे। कारण भूमाफिया इथं आम्हाला जमीन करू देणार, स्वतःचे मालकी हक्कात नाव लिहून पुन्हा अपील करून 5-5 वर्ष 10-10 वर्ष केस चालवते। आज आमची परिस्थिती नसताना सुद्धा ही बनावट कागदपत्र, बनावट अधिकारी त्यांच्या आधारे सह्या करून ते सगळे बनावट कागदपत्र करून मालकी हक्कात येते, पुन्हा अपील करून 5-5 वर्ष ते केस चालवते। हे म्हणजे विनाकारण देवस्थान इनामवाल्याला त्रास देण्याचे हेतू आहे, हे आम्हाला एक वाटतं आहे।